नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड. आणि आज आपण ऐकणार आहोत मर्मबंध भाग 14. दुसऱ्या दिवशी अजिंक्य आणि प्रिया कोल्हापूरसाठी निघाले. त्यांना निघायला जरा उशीरच झाला होता. आज अजिंक्यने सूट वगैरे न घालता नॉर्मल टी शर्ट आणि जीन्स वेअर केली होती. शिवाय आज तो स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसला होता. प्रिया पहिल्यांदा त्याला असं पाहत होती. नेहमीप्रमाणे ती आजही इम्प्रेस झाली होती. कोण म्हणेल यांना की हे इतक्या मोठ्या एम्पायरचे मालक आहेत म्हणून, प्रिया मनातच विचार करत होती. प्रिया, कसला विचार चालू आहे? बस लवकर, उशीर झाला आहे ऑलरेडी. तिला असं बाहेर थांबलेलं पाहून अजिंक्यने गाडीची काच खाली करत विचारलं. सर, ते ड्रायव्हर नाही आज? प्रियाने विचारलं. आज मी ड्राईव्ह करणार आहे. डोंट वरी, मला चांगलं ड्राईव्ह करता येतं. तुला टेन्शन घेण्याची गरज नाही, अजिंक्य तिच्याकडे पाहत म्हणाला. अजिंक्य एकटाच नव्हता, त्याचे बॉडीगार्ड्ससुद्धा त्याच्याबरोबर होते. पण काही डिस्टन्स ठेवून ते अजिंक्यच्या गाडीच्या मागे त्यांच्या गाड्या ठेवणार होते. तसं नाही सर, ते तुम्हाला कधी ड्राईव्ह करताना पाहिलं नाही ना, म्हणून विचारलं. प्रिया जरा कचरत बोलली. चिल, आय एम जस्ट किडिंग, अजिंक्य बोलला. प्रिया आणि त्याचं नेहमी कामाबद्दल डिस्कशन व्हायचं. आज काही डिस्कशन करण्यासारखं नव्हतं, म्हणून दोघेही गप्पच होते. म्युझिक? अजिंक्यने विचारलं आणि प्रियाने त्यावर मान डोलवून हो चाललं असं म्हटलं. काय करणार, एक तर ड्रायव्हर नवीन, त्यात बाजूला बसलेला माणूस काहीच बोलत नाही, शांत बसलाय. एवढा मोठा प्रवास कसा होणार? ड्रायव्हर बोर होईल नाही का? अजिंक्य म्हणाला आणि प्रिया विचारात पडली. आज कपड्यांबरोबर मूडसुद्धा चेंज आहे सरांचा. ऑफिस मीटिंग नाही तर पिकनिकला निघालोय असं वाटतं यांच्याकडे बघून, प्रिया मनातच म्हणाली. सर, आपण नक्की कुठे चाललोय? प्रियाने विचारलं. कालच तर सांगितलं ना तुला, कोल्हापूरला बिझनेस डीलसाठी, अजिंक्य बुवया उंचावत म्हणाला. ते तर तुम्ही काल म्हणालात, पण आज तर तुमचा मूड पिकनिकचा वाटतोय, प्रिया हसत म्हणाली. नॉट अ बॅड आयडिया. आपण पिकनिकलाच चाललोय असंच समजूया मग, अजिंक्य बोलला. हो चालेल, प्रिया म्हणाली आणि अजिंक्यने छान सॉफ्ट म्युझिक प्ले केलं गाडीत. त्यांचा रमत गमत प्रवास चालू झाला. अजिंक्य हळूहळू तिच्याविषयी जाणून घेत होता आणि तीसुद्धा अजिंक्यबरोबर जरा फ्री झाली होती. मन मोकळ्या गप्पा मारत होते दोघेही. प्रिया बाहेरचा परिसर बघत होती. बाहेर छान दाट झाडी होती रस्त्याच्या दोन्ही बाजूंना. कदाचित तो रस्ता जंगलामधून जात असावा. बाहेर अंधार पडत चालला होता. संध्याकाळचे 7 वाजून गेले होते. थोड्या वेळाने अंधार हळूहळू गडद व्हायला लागला. जंगल आणि त्यात वाढणारा अंधार पाहून प्रिया जराशी घाबरली होती. सगळा रस्ता सुनसान होता. कधी एकदा गाडी हायवेला लागते असं तिला झालं होतं. अजून पुढे जंगल बरंच दिसत होतं की 2-3 वेळा गचके देत गाडी बंद पडली. शिट म्हणत अजिंक्यने रागात स्टेअरिंगवर मूठ आपटली. काय झालं सर? त्याला असं रागात बघून प्रियाने विचारलं. गाडी खराब झाली, अजिंक्य कारमधून खाली उतरत म्हणाला आणि प्रियाची तर घाबरगुंडी उडाली. देवा, आता काय करायचं? कार ठीक झाली तर बरं, नाहीतर ह्या सुनसान जंगलात कसं थांबायचं? इथे जंगली प्राणीसुद्धा असतील, प्रिया विचार करत होती. तिच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले स्पष्ट दिसत होते. अजिंक्यने बाहेर जाऊन गाडीचं बोनेट ओपन करून बघितलं. बराच वेळ तो काहीतरी करत होता. शेवटी आत येऊन परत एकदा कार स्टार्ट होते का त्याने पाहिलं, पण ती थोडीशी पुढे जाऊन परत बंद झाली. प्रिया, मॅकॅनिकशिवाय पर्याय नाही. त्याने फोन हातात घेतला आणि ओ शिट, नेटवर्कसुद्धा नाही इथे, अजिंक्य बोलला. प्रियाने सुद्धा तिचा मोबाईल चेक केला. हो ना, माझ्या मोबाईललासुद्धा रेंज नाही, प्रिया बोलली. मदत मिळायचा सुद्धा चान्स नाही म्हणजे, अजिंक्य मान हलवत म्हणाला. आता काय करायचं? प्रिया तोंड बारीक करत म्हणाली. रात्र इथे जंगलात काढावी लागेल, अजिंक्य म्हणाला. इथे? नो वे, इथे जंगली प्राणी असतील सर, प्रिया घाबरत बोलली. भीती स्पष्ट तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. एक काम कर, अजून एवढा अंधार नाही झाला, तू गाडीतच बस, बाहेर निघू नको. मी काही हेल्प मिळते का ते बघतो, अजिंक्य बोलला आणि कारमधून बाहेर निघाला. सर सांभाळून, प्रिया बोलली. ती दूर जाणाऱ्या अजिंक्यकडे बघत होती. तिला त्याची काळजी वाटत होती. तिच्यासाठी तो त्या जंगलामध्ये मदत शोधायला चालला होता. ह्या विचाराने ती थोडीशी अस्वस्थ झाली. सरांना काही झालं तर? देवा प्लीज त्यांना सुखरूप परत येऊ दे. अजिंक्य डोळ्याआड गेल्यावर ती देवाचा धावा करायला लागली. तिच्या मनात नाही ते विचार येत होते. तिने डोळे बंद करून घेतले. बऱ्याच वेळाने काचेवर टकटक आवाज आला. तिने दचकून बाहेर पाहिलं तर अजिंक्य होता.
जरा दमलेला वाटत होता. त्याने इशाऱ्याने तिला बाहेर यायला सांगितलं. काय झालं सर? प्रियाने बाहेर येत विचारलं. इथे पुढे एक बंगला आहे, आपण आज तिथेच थांबू. कपड्यांची बॅग वगैरे राहू दे कारमध्येच. आपल्याला अजून अंधार व्हायच्या आत तिथे पोचायला पाहिजे, अजिंक्य म्हणाला. प्रियाने तिची पर्स घेतली. अजिंक्यने गाडी लॉक केली आणि दोघेही बंगल्याच्या दिशेने निघाले. 10 मिनिटं चालल्यावर पुढे एक छान सुंदर बंगला दिसला. दोघेही गेटमधून आत गेले. गेट ओपनच होता. बंगल्याचा डोअरसुद्धा ओपन होता. सर, डोअर पण ओपन आहे आणि इथे कोणी दिसतसुद्धा नाही, प्रियाने आजूबाजूला पाहत विचारलं. हो, हे डोअर मीच मगाशी तोडलं, अजिंक्य बोलला आणि प्रियाने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं. हा बंगला बहुतेक कुणा शासकीय अधिकाऱ्याचा किंवा एखाद्या पॉलिटिशियनचा असावा. इथे कोणीच नव्हतं, मग काय करायचं? तोडला दरवाजा, अजिंक्य सहज बोलला. प्रियाने बंगल्याच्या आजूबाजूला नजर फिरवली. छान वेगवेगळ्या प्रकारची फुलांची झाडं होती बंगल्याच्या भोवती. तिने जरासं पाठीमागे डोकावलं. तिथे अंधारामुळे नीट दिसलं नाही, पण बरीच मोठी मोठी झाडं दिसत होती. प्रिया, आत चल, बाहेर खूप अंधार झाला आहे. सकाळी बघ काय बघायचं आहे ते. आतमध्ये लाईट्स चालू करत अजिंक्य म्हणाला आणि प्रिया पटकन आत निघून गेली. प्रिया आत आल्यावर अजिंक्यने डोअर लॉक केलं. ते पाहून प्रियाने भीतीने एक औंढा गिळला. घाबरू नकोस, मी तुला खाणार नाही. ते बाहेरचे प्राणी मात्र आनंदाने खातील, अजिंक्य तिच्यावर नजर रोखत बोलला. अजिंक्य एक चांगला माणूस आहे, यात प्रश्न नाही. तरीसुद्धा असं एका घरात रात्रभर परक्या माणसासोबत राहायचं म्हणजे भीती वाटणं साहजिक आहे. पण ह्यांना कसं कळलं मी काय विचार केला तो? प्रियाने मनातच विचार केला. मी अंतर्यामी नाही, तुझा चेहरा सांगतोय तू काय विचार करत आहेस ते, अजिंक्य म्हणाला. ती जराशी ओशाळली आणि तिने मान खाली घातली. ब्युटिफुल, सुंदर आहे बंगलो आणि इंटिरियर तर अप्रतिम आहे. हा बहुतेक किचन असावा, अजिंक्य बंगला पाहत म्हणाला आणि किचनमध्ये गेला. प्रियाने एक बार बंगल्यावर नजर फिरवली. बाहेरून लहान वाटत असला तरी आतून खूप मोठा होता बंगला. खाली किचन आणि मोठा प्रशस्त हॉल होता, तर वरती 3 ते 4 बेडरूम असावेत. प्रियाने अंदाज बांधला. सगळं फर्निचर महागडं आणि इम्पोर्टेड दिसत होतं. नक्कीच हा बंगला कुणा साध्या माणसाचा नसावा, प्रिया विचार करत होती. बघू काही मिळते का खायला, नाहीतर आज उपवासच करावा लागेल, अजिंक्य म्हणाला आणि प्रियाला सुद्धा भुकेची जाणीव झाली. त्यांनी काहीच खाल्लं नव्हतं. ते डायरेक्ट डिनरच करणार होते, म्हणून मध्ये कुठेच थांबले सुद्धा नव्हते. पण आता मात्र दोघांनाही सणकून भूक लागली होती. प्रिया, अंडी आहेत फ्रीजमध्ये, ऑमलेट खाऊ शकतो आपण, तुला चालेल का? अजिंक्य फ्रीज बंद करत म्हणाला. हो चालेल, तुम्ही फ्रेश व्हा, मी बनवते ऑमलेट, प्रिया म्हणाली. नाही, तू फ्रेश हो, मी ऑमलेट बनवतो, अजिंक्य म्हणाला. प्रियाने स्माईल केलं आणि ती फ्रेश व्हायला गेली. तोपर्यंत अजिंक्यने दोघांसाठी ऑमलेट बनवलं. अजिंक्यने प्लेट्स घेतल्या. प्रियाने पाणी घेतलं आणि दोघेही डायनिंग टेबलवर बसले. घास तोंडात घेणारच होते की लाईट्स गेल्या. सर, प्रियाने घाबरून अजिंक्यचा शर्ट पकडला. लाईट्स गेल्या आहेत प्रिया, घाबरू नको. अजिंक्यने मोबाईलची टॉर्च चालू केली. चार्जिंगसुद्धा कमी आहे, संपून चालणार नाही. थांब, मी कॅन्डल्स आहे का बघतो, अजिंक्य म्हणाला. आणि तिथून उठणार तर प्रियाने शर्ट अजूनही पकडूनच ठेवलं होतं. प्रिया, मी बघू कॅन्डल्स आहेत का ते, अजिंक्य म्हणाला आणि तिने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं. त्याने नजरेनेच तिला खुणावलं. तसं तिने पटकन शर्ट सोडलं. अजिंक्य आज जातच होता की सर मी पण येते तुमच्याबरोबर, म्हणजे लवकर भेटतील कॅन्डल्स, प्रिया म्हणाली. कॅन्डल्स कसली शोधते, ही घाबरली होती. हो चल, अजिंक्य म्हणाला आणि दोघेही आत किचनमध्ये गेले. प्रिया, तू किचन ओटा आणि ट्रॉलीमध्ये बघ, मी इथे ड्रॉवरमध्ये आणि फ्रीजच्या वरती शोधतो, अजिंक्य म्हणाला आणि दोघेही कॅन्डल्स शोधायला लागले. सर, कॅन्डल्स सापडल्या, हे पहा, पूर्ण बॉक्सच आहे कॅन्डल्सचा, प्रिया म्हणाली. बरं झालं, नाहीतर अंधारात बसावं लागलं असतं, अजिंक्य कॅन्डल लावत म्हणाला आणि दोघांनीही जेवण कंटिन्यू केलं. एकांत, कोणीही डिस्टर्ब करायला नाही. काळा कुट्टा अंधार, त्यात मेणबत्तीचा प्रकाश. दोघांनीही कॅन्डल लाईट डिनर केलं. नाही म्हटलं तरी नचिकेतने कामगिरी चोख केली आहे, अजिंक्य मनातच म्हणाला. खाऊन झाल्यावर प्रियाने प्लेट्स उचलल्या आणि आतमध्ये गेली. अजिंक्यसुद्धा तिच्या पाठोपाठ आतमध्ये गेला. ती प्लेट्स वॉश करत होती आणि अजिंक्य तिच्याकडे बघत होता. प्रियाने सहज त्याच्याकडे पाहिलं तर तो तिच्याकडेच बघत होता. त्याच्या डोळ्यातले अनोळखी भाव पाहून तिने नजर चोरली. प्रिया,
रात्र बरीच झाली आहे. लाईट्स कधी येतील सांगता येत नाही. वरती बहुतेक बेडरूम्स असाव्यात. आपण झोपून घेऊया आता, तो बोलला आणि तिचे हातपाय गोठले. मला झोप नाही आली, मी इथेच थांबते, प्रिया खाली पाहत म्हणाली आणि अजिंक्य मनातच खुश झाला. ठीक आहे, मी पण थांबतो थोडा वेळ तुझ्याबरोबर, आपण मस्त गप्पा मारूयात, अजिंक्य म्हणाला. प्रियाला सुद्धा बरं वाटलं. नाही म्हटलं तरी तिला एकटीला इथे भीती वाटली असती. बेडरूममध्ये वरती तर तिला जायची सुद्धा भीती वाटत होती. तिने जंगलातल्या बऱ्याच भूतांच्या गोष्टी ऐकल्या होत्या आणि मघासपासून तिला त्याच आठवत होत्या. हॉरर मूवीमध्ये सुद्धा असाच रिकामा बंगला वगैरे असतो, तेही तिला आठवलं आणि त्यामुळे तिला अजिंक्यच्या सोबतच थांबायचं होतं. पण तिला बोलतासुद्धा येत नव्हतं. निदान काही वेळाने लाईट्स आल्या तर नक्कीच वरती जाऊ, पण ह्या अंधारात मी काही त्या बेडरूममध्ये एकटी जाणार नाही, प्रिया मनातच विचार करत होती. दोघेही सोफ्यावर बसले. इकडच्या तिकडच्या गप्पा चालू झाल्या. त्यातच अजिंक्यने तिला काही भीतीदायक अनुभव सांगायला सुरुवात केली आणि प्रियाच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. तिला भीती वाटत होती. ती समोरच्या सोफ्यावरून उठली आणि अजिंक्यच्या बाजूला जाऊन बसली. अजिंक्यच्या गालावर हलकंसं हसू आलं, पण थोडा वेळच त्याने लगेच स्वतःला सावरलं. आज येताना बोलता बोलता त्याने तिच्याकडून तिच्याही नकळत बरीच माहिती मिळवली होती तिची, आणि तीच आता त्याच्या कामाला येत होती. प्रियाने तिच्याविषयी, तिच्या घरच्यांविषयी अजिंक्यला माहिती दिली. अजिंक्यने सुद्धा तिला त्याच्या फॅमिलीबद्दल, बिझनेसबद्दल बरंच काही सांगितलं. अजिंक्य बोलत होता, पण प्रिया काहीच बोलत नव्हती. ती पेंगत होती. थोड्याच वेळात तिचं डोकं अजिंक्यच्या खांद्यावर होतं. ती गाढ झोपली होती. ती त्याच्या इतकी जवळ होती की तिचे श्वाससुद्धा त्याला जाणवत होते. तो मनोमन सुखावला आणि तिच्या डोक्यावर डोकं ठेवून तोही झोपला. पहाटे त्याची झोप चावळली. प्रियाच्या चुळबुळीने. हवेत गारवा होता. तिला बहुतेक थंडी लागत असावी. अजिंक्यने तिला हळूच खाली झोपवलं आणि वरती जाऊन तो पांघरून घेऊन आला. त्याने प्रियाच्या अंगावर ब्लँकेट घातलं आणि तो तिच्या उशाला बसला. पण आता त्याला झोप येत नव्हती. त्याने मोबाईल घेतला तर पहाटेचे 5 वाजले होते. अजिंक्यने डोळे बंद केले आणि झोपण्याचा प्रयत्न करत होता. त्याला काही वेळाने काहीतरी जाणवलं म्हणून त्याने डोळे उघडले तर प्रियाने तिचं डोकं त्याच्या मांडीवर ठेवलं होतं. तो मंद हसला आणि त्याने तिला डोक्यावर थापडलं. तशी ती शांत झोपली. प्रियाने डोळे उघडले आणि ती उडालीच. ती अजिंक्यच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली होती आणि त्याचे हात तिच्या डोक्यावर होते. तो कसा तरी ॲडजस्ट करून झोपला होता. तिने हळूच त्याचा हात तिच्या डोक्यावरून बाजूला केला आणि ब्लँकेट त्याच्या अंगावर घातलं. सकाळ झाली होती, त्यामुळे पक्ष्यांचं किलबिल किलबिल ऐकू येत होती. तिने एकवार अजिंक्यकडे पाहिलं. तो गाढ झोपेत होता. तिने हळूच दरवाजाचं कुलूप काढलं आणि बाहेर आली. बाहेर गारवा होता, पण तिला तो आवडला. तिला बंगल्याच्या पाठीमागे जाण्याचा मोह झाला. ती पाठीमागे गेली आणि समोरचं दृश्य पाहून तिच्या चेहऱ्यावर एक छान स्माईल आली. तिथे खूप मोठी फळबाग होती. आंबा, चिकू, फणस, केळी, जांभूळ, वेगवेगळी झाडं होती. आणि त्या फळबागेच्या पाठीमागे तिला अजून काहीतरी दिसत होतं म्हणून ती अजून पुढे गेली. बरंच पुढे गेल्यावर तिला एक छोटासा स्विमिंग पूल दिसला. त्याच्या बाजूला बऱ्याच लांब लचक चेअर होत्या. ती त्यातल्या एका चेअरवर आडवी झाली. वरती मोकळं आकाश, बाजूला निळशार पाणी, गार हवा, हिरवी झाडं, पक्ष्यांचा किलकिलाट. किती छान परिसर आहे हा. किती फ्रेश वाटत आहे इथे. मला तर इथून जावंसंच वाटत नाही. किती शांती आहे इथे, प्रिया विचार करत होती. तिने डोळे मिटून घेतले होते. प्रिया, प्रिया, तिला कोणीतरी आवाज देत आहे असं वाटलं. आवाज खूप हळू आला होता. तिला वाटलं भास झाला बहुतेक मला. तिने दुर्लक्ष केलं, पण थोड्याच वेळात तिला पुन्हा आवाज आला आणि हा आवाज ओळखीचा होता. अजिंक्य सर, अजिंक्य सर आवाज देत आहेत. प्रिया घाईत उठली. पाहिलं तर अजिंक्य तिकडेच येत होता. तिने हात हवेत हलवत रिप्लाय दिला. सर, मी इथे आहे, प्रिया म्हणाली. अजिंक्य जवळ आला. प्रिया, सांगायचं तरी मला. मी किती घाबरलो. एकतर डोअर ओपन होता, त्यात तू दिसत नव्हतीस. अजिंक्य जरा रागात बोलत होता, पण त्याच्या डोळ्यात काळजी दिसत होती. सॉरी, प्रिया म्हणाली. इट्स ओके, पण पुन्हा असं न सांगता जाऊ नकोस. तो जरासा इमोशनल होत म्हणाला आणि त्याने नजर वळवली. कदाचित त्याच्या डोळ्यातले भाव तिला दिसू नयेत म्हणून. अजिंक्यने जीन्स थोडीशी वरती केली आणि तो पाण्यात पाय सोडून बसला. प्रिया, फिश पेडिक्युअर करायचं आहे, अजिंक्य पाण्यात पाहत बोलला. प्रिया तो बसला होता तिथे गेली आणि तिने पाण्यात पाहिलं
तर लहान लहान मासे अजिंक्यच्या पायाच्या अवतीभोवती जमले होते. किती छान आहेत हे छोटे छोटे मासे, पण ते चावत तर नाहीत ना? प्रिया पाण्यात बघत म्हणाली. नाही चावत, उलट खूप छान वाटतं. तू पण बघ पाण्यात पाय सोडून, अजिंक्य प्रियाला म्हणाला आणि तिला बसायला खुणावलं. तिने सुद्धा जीन्स थोडीशी वरती सरकवली आणि पाण्यात पाय टाकले. लगेच बरेचसे मासे तिच्या पायाला बिलगले आणि तिला गुदगुल्या झाल्यासारखं वाटलं. ती मोठमोठ्याने हसत होती. तिने एका हाताने अजिंक्यला घट्ट पकडलं होतं. तिचं हसणं त्याच्या काळजाचा ठोका चुकवत होतं. तिच्या स्पर्शाने त्याचे हार्टबीट्स फास्ट झाले होते. तिचे अवखळ केस वाऱ्याने पुढे येत होते. हसताना तिचे दात मोत्यासारखे दिसत होते. ती इतक्या जवळ असताना तिला मिठीत घेऊ शकत नव्हता, याचं त्याला वाईट वाटत होतं. स्वतःला आवरणं खूप अवघड जात होतं त्याला, पण घाई करून चालणार नव्हतं. ती खाली पाण्यात पाहत हसत होती, तर तो तिला एकटक पाहत होता. तिचे वाऱ्यावर उडणारे केस तिला डिस्टर्ब करत होते. त्याने हळूच ते केस तिच्या कानामागे केले आणि त्याच्या अशा अनपेक्षित वागण्याने प्रिया बावरली. तिने त्याचा हात सोडला आणि जरा सरकून बसली.